नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. शस्त्र परवाना घोटाळा उघडकीस आलेला आहे. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणाच्या तपासातून एक मोठं शस्त्र परवाना रॅकेट उघड झालेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घायवाल टोळीचा सदस्य असलेला अजय सरोदे यांनी खोटा पत्ता आणि बनावट प्रतिज्ञापत्र वापरून पिस्तुलाचा परवाना मिळवला होता. वास्तवात तो कोथरूड मध्ये राहत असताना त्याने अर्जात कल्याणनगरचा पत्ता दिल्याचे समोर आले आहे. तपासात दलाल निलेश फाटकची भूमिका सर्वात महत्वाची समोर आली आहे. फाटकने परवाना प्रक्रियेतल्या त्रुटीचा फायदा घेत अजय सरोदेसह किमान 15 जणांना अवैध मार्गाने शस्त्र पुरवल्याचे पाहायला मिळत आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. या रॅकेटमुळे शस्त्र परवाना प्रणाली किती सहजपणे दुरुपयोगाला वाव देते हे आपल्याला पाहायला मिळत होतं आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेत किती मोठ्या उणिवा समोर आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसते. अजय सरोदे आणि निलेश फाटक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा या सर्व परवाना मिळालेल्या लोकांचा तपास करत असून पुढे मोठ्या प्रमाणात कारवाईची शक्यता आहे. असेच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.